गैरफायदा कथा स्वार्थी भावाची. तुकाराम आणि गंगा आपल्या 3 मुलांसह संसाराचा गाडा हाकत होते. तुकारामकडे 3 एकर जमीन होती. जमीन नुसती नावालाच होती. त्यामध्ये काही पिकत नव्हतं, काही उत्पन्नही निघत नव्हतं. तुकाराम दररोज रोजंदारीवर कामाला जायचा. गंगा देखील दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करून आपला उदरनिर्वाह करीत होती. मुलं शिकत होती. तुकारामच्या मोठ्या मुलाने म्हणजे सचिनने शाळा सोडून दिली. तो देखील आता कामाला जाऊ लागला. रमेश आणि सुरेश हे शिक्षण घेत. रमेश यावर्षी 10वीला होता. 10वीची परीक्षा जवळ आली होती. रमेशने 10वीची परीक्षा दिली, पण रमेश अभ्यासात हुशार नसल्यामुळे तो 10वीमध्ये नापास झाला. तुकारामने त्याला खूप रागावले आणि मारले. हे सहन न झाल्यामुळे रमेश घर सोडून निघून गेला. तो पुन्हा घरी आलाच नाही. रमेशच्या घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. पाहुणे, सर्व नातेवाईक, मित्र यांच्याकडे तपास केला, पण रमेश कोणाकडेही गेला नव्हता. तो कुठे गेला हे कोणालाच माहीत नाही. बरेच दिवस गेले. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष गेली तरी रमेश परत आला नाही. सर्वांनी रमेशची आशा सोडून दिली. सचिनचं लग्न झालं होतं आणि सुरेशचंही लग्न झाले. दोघेही मजुरी करून आपले जीवन जगत होते. असे दिवस चालले होते. त्याच गावातील सदाशिव पुण्याला गेला होता. पुण्याला गेल्यानंतर त्याला जे दिसले ते पाहून त्याला सुरुवातीला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी जे पाहिले होते त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. काय पाहिलं होतं सदाशिवने? त्याने स्वतःला चिमटा काढून पाहिला. तो अगदी शुद्धीत होता. त्याने जे पाहिलं ते खरं. सदाशिव रमेश सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला पाहतो. सुरुवातीला त्याला ते खोटं वाटलं, कारण 10 वर्ष झाले तरी रमेशचा काही पत्ता नव्हता आणि अचानक समोर रमेश दिसला. सदाशिव त्या व्यक्तीकडे गेला आणि रमेश म्हणून त्याला हाक मारली. त्या व्यक्तीने पाठीमागे वळून पाहिले. त्याने देखील सदाशिवला ओळखले. मग सदाशिवने त्याला गावाकडील सर्व खबरबात सांगितली. आई वडील खूप थकलेले आहेत, तू आता घरी चल, असं तो रमेशला म्हणू लागला. रमेश देखील गावाकडे यायला तयार झाला. या 10 वर्षात रमेशने भरपूर पैसा कमवला होता. त्याची स्वतःची एक मोठी ट्रक होती. त्याचे ट्रान्सपोर्टचे ऑफिस होते. भरपूर पैसा कमवून रमेश चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर झाला होता. त्यालाही आपल्या गावाकडे यायचे होते. आई वडिलांचे हाल ऐकून त्याला राहवले नाही. सदाशिव रमेशला घेऊन गावाकडे आला. रमेशला पाहून तुकाराम आणि गंगा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांना खूप बरे वाटले. आपला मुलगा परत आला. आपला मुलगा आपल्याला सोडून गेला या गोष्टीचे दुःख तुकारामला होते, पण तो परत आला याचा आनंदही तुकारामला होता. सर्वांनी रमेशची भेट घेतली. सचिन आणि सुरेश दोघेही रमेशला भेटले. तो स्थिर स्थावर झालेला आहे, तो चांगले पैसे कमवतोय हे पाहून सर्वांना आनंद वाटला. रमेशला वाटले माझे भाऊ, माझे आई वडील गरिबीत जीवन जगत आहेत, म्हणून रमेशने सुरेशला सोबत न्यायचं ठरवलं. सुरेश आणि रमेश दोघे पुण्याला गेले. पुण्याला गेल्यानंतर सुरेश आणि रमेश दोघे मिळून काम करू लागले. त्यांनी भरपूर पैसा कमवला. पैसा कमवून गावाकडे शेती, ट्रॅक्टर घेऊ असे विचार त्यांचे सुरू झाले. सचिनने सांगितले आपण शेती विकत घेऊया. त्यावेळेस सचिनने या दोघांकडे पैशाची मागणी केली. रमेश भरपूर पैसे कमवत असल्यामुळे तो शेती घेण्यासाठी तयार झाला. सुरुवातीला 5 एकर शेती घेतली, ती सचिनच्या नावावर केली. त्यानंतर अशीच काही वर्षे गेली. त्यानंतर 2 एकर शेती घेतली, ती रमेशच्या. त्यानंतर पुढची 2 एकर सुरेशच्या आणि नंतर एक 5 एकर शेती सचिनच्या नावाने घेतली. अशी मिळून त्यांना 17 एकर शेती झाली. आता शेती घेतली पण त्याला पाणी नव्हते. यासाठी त्यांनी तळ्यातून पाईपलाईन आणायची ठरवली. पाईपलाईन केली, तोही खर्च रमेशने दिला. त्यानंतर शेतीत लागणारे सर्व अवजारे, ट्रॅक्टर, मणीयंत्र या सर्व गोष्टी घेण्यासाठी रमेशनीच अगदी ढळत्या हाताने मदत केली. गावाकडे राहण्यासाठी भलं मोठं घर बांधलं होतं. त्याचाही खर्च रमेशनेच केला होता. सुरुवातीला आपण एकत्रच आहोत असं सगळ्यांना वाटत होतं. हळूहळू शेतीचा पैसा दिसू लागला की सचिनचे डोळे फिरले. सचिनला वाटलं आता आपण आपला स्वार्थ साधून घ्यावा. त्याच्या मनात वाईट विचार आला. त्या तिकडे दोघांनी पुण्यामध्ये राहण्यासाठी एक घर घेतले. ते घर त्यांनी कर्ज काढून घेतले होते. 2020 साली कोरोनाची महामारी आली. सुरेश आणि रमेश गावाकडे आले. पुण्यामधील सर्व गोष्टी बंद होत्या, त्यामुळे त्या दोघांनी गावाकडे जायचा निर्णय घेतला होता. गावाकडे आल्यानंतर सचिनने त्यांना सांगितले तुम्ही आता या घरात राहायचं नाही. यापुढे आपण आता वेगळे खाऊया. तुम्ही तुमचं बघा, मी माझे बघतो. सर्वांनी वेगवेगळं राहायचं असं ठरलं. गावाकडे एक मोठं घर बांधलं होतं. सचिनने त्यांना त्या घरात राहण्यास मनाई केली. दोघांना खूप वाईट वाटले. दोघेही शेतातील पडक्या घरात जाऊन राहिले. महामारी संपत आली. आता शेताची वाटणी करूया असे सर्वांनी ठरवले. पण सचिनने सांगितले शेताची वाटणी करायची असेल माझ्या नावावरचे 10 एकर सोडून वाटणी करायची. माझ्या नावावरचे 10 एकर माझं आहे, उरलेले ते 2-2 एकर तुमचं आणि वडिलोपार्जित मधील ते
3 एकर आहे त्यामध्येही 3 हिस्से करायचे. हे ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. सक्का भाऊ पक्का वैरी झाला होता. तो त्यांना काही बोलू देत नव्हता. तो गावातच राहत असल्यामुळे त्याच्याकडे मनुष्यबळ भरपूर होतं. सचिनने सुरुवातीला त्यांना दमदाटी केली. ते दोघे ऐकत नाहीत हे पाहिल्यावर सचिनने त्यांना माणसाकडून मारहाण केली. दोघांनीही वाद नको म्हणून तिथून निघून जायचे ठरवले. जी काही शेती होती ती 2-2 एकर व वडिलोपार्जित 1-1 एकर त्यांनी घेतली. ते तिथून निघून गेले. मोठ्या मुलाने आपल्या 2 मुलावर खूप अन्याय केलाय. हा धक्का तुकाराम आणि गंगा यांना सहन झाला नाही. हा धक्का ते पचवू शकले नाही. यातच त्या दोघांचा मृत्यू झाला. सर्व गावकरी त्या 2 भावाविषयी हळहळ व्यक्त करीत होती. त्या दोघांविषयी सहानुभूती बाळगून होती. पण सचिनला पाझर फुटला नाही. सचिन अगदी निर्दयी असल्यासारखा वागला होता. त्याने सर्व संपत्ती हडप केली. सर्व संपत्ती त्याने बळकावली. त्या 2 भावांना त्याने दारोदार भटकायला लावले. त्याला आपल्या भावाविषयी कसल्याही प्रकारची आपुलकी राहिली नाही. पैशापुढे त्याला नातीगोती काही दिसली नाहीत. त्या दोघांना सचिनने अगदी हाकलून दिल्यासारखे घरातून हाकलून दिले. पण महामारीनंतर त्यांचा धंदा आता मंद झाला होता. त्यांच्याकडे पहिल्यासारखे गिराईक नव्हते. त्यांच्या हाताखाली काम करायला आलेले रमेशचे मेहुणे त्यांनीच तो धंदा बळकावला होता. त्यांचे सर्व संपर्क, त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती यांच्याशी संपर्क साधून त्यांनी स्वतःचं स्वतंत्र दुकान थाटलं होतं. आता यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं. सर्व पैसे त्यांनी गावाकडे लावले. तसेच कर्ज काढून पुण्यात घर घेतले होते. आता त्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हप्ते वेळेत जात नसल्याने बँकेने त्यांच्या घरावर जप्ती आणली. त्यांचं राहतं घर गेलं. ते आता भाड्याने राहत होते. कसं तरी दोघेजण खाटाटोप करून दुकान चालवत होते. पण ते दुकान चालत नव्हतं. अशा पद्धतीने त्यांनी दोघांनी अतिशय निस्वार्थी भावनेने आपल्या भावाला मदत केली. पण भाऊ त्यांच्यासोबत ज्या पद्धतीने वागला तो त्यांच्यावर उलटून पडला. स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. अशा पद्धतीने सक्का भाऊ पक्का वैरी झाला. त्या दोघांना आता पश्चाताप करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण ती दोघं अजूनही खचली नाहीत. आहे त्या परिस्थितीला तोंड देत आहेत. झगडत आहेत. परिश्रम करत आहेत. नव्या उमेदीने सर्व काही मिळवू अशी आशा त्यांच्या मनात आहे. अतिशय प्रामाणिकपणे त्या दोघांनी कष्ट करायचे ठरवलं. पण होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं. आता ती फार वाईट अवस्थेत जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलाबाळावरही शेवट वाईट परिस्थिती आलेली आहे. आपण काय केलं याचा त्या दोघा भावांना खूप पश्चाताप होत आहे. पण ती दोघं एकमेकांना साथ देत आलेल्या संकटाला सामोरे जात आहेत. देव त्यांना यश देवो हीच प्रार्थना. तात्पर्य: नात्यामध्ये विश्वास जरी महत्त्वाचा असला तरी आंधळा विश्वास ठेवून चालत नाही. त्याची फार मोठी